टॉप हेडलाइन्स से प्रस्तुत करता है राजयोग पेंट्स। खुशियां आपकी, रंग हमारे। राजू शेट्टी मवियात जाण्याची शक्यता। राजू शेट्टी उद्धव ठाकरेंच्या भेटीला। राजू शेट्टी ठाकरेंसोबत करणार वाटाघाटी। रत्नागिरी सिंधुदुर्गवर शिवसेनेचा दावा कायम। उमेदवार ठरवण्याचे अधिकार एकनाथ शिंदेंनाच। भाजपच्या दावेदारीवर शिवसेनेची प्रतिक्रिया। मोदी शहा ठरवतील तोच उमेदवार असेल। एकनाथ शिंदे अजितदादांची तक्रारच नाही। राधाकृष्ण विखे पाटलांचं मोठं विधान। प्रकाश आंबेडकरांचा लोकसभेसाठी 24 जागांचा प्रस्ताव। उद्धव ठाकरेंना पाठवला प्रस्ताव। इंडिया आघाडीबद्दल नाराजी असल्याची माहिती। इंडिया आघाडीत नितीश कुमारांना मोठं पद। नाराजी दूर करण्यासाठी विरोधी पक्षांचा प्रयत्न। काँग्रेसच्या आगामी बैठकीतही चर्चा होण्याची शक्यता। मराठा आरक्षण उपसमितीची आज मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात बैठक। जरांगेंना उपस्थित राहण्याबाबत पत्रव्यवहार। बैठकीला जाणार नाही जरांगेंची स्पष्ट भूमिका। नवीन मोटार वाहन कायद्याविरोधात ट्रान्सपोर्ट युनियनच्या संपाचा दुसरा दिवस। पेट्रोल मिळणार नाही या भीतीने वाहन चालकांची पेट्रोल पंपावर गर्दी। अनेक ठिकाणी लांबच लांब रांगा। पुण्यात आज पेट्रोल पंप सुरू। संपात पुणे पेट्रोल डिझेल असोसिएशन सहभागी होणार नाही। बैठकीत निर्णय झाल्याचा पेट्रोल डिझेल असोसिएशनचा खुलासा। संप 2 दिवसांपेक्षा जास्त काळ लांबल्यास एसटी वाहतुकीवर सुद्धा परिणाम होण्याची भीती। ट्रान्सपोर्ट युनियनच्या संपाचा फटका शालेय विद्यार्थ्यांना। डिझेल उपलब्ध नसल्याने स्कूल बस बंद ठेवण्याचा स्कूल बस मालक संघटनांचा निर्णय। ठाण्यातील रेव पार्टी प्रकरणी धक्कादायक खुलासा। विदेशी बाबाला आदरांजली वाहण्याच्या नावाखाली पार्टीसाठीच्या पोस्टमध्ये कोडवर्डचा वापर। प्रभुरामाच्या 3 पैकी 1 मूर्तीची निवड। मैसूरचे मूर्तिकार योगीराज यांनी साकारलेल्या मूर्तीची होणार प्राण प्रतिष्ठापना। मंत्री प्रल्हाद जोशी यांची ट्विटरवरून माहिती। टॉप हेडलाइन्स से प्रस्तुत करता है राजयोग पेंट्स। खुशियां आपकी, रंग हमारे। अभिनेत्री माधुरी दीक्षितनं पती श्रीराम नेनेसोबत दिली सिद्धिविनायक मंदिराला भेट। पंचक रिलीज होण्यापूर्वी माधुरीनं घेतलं बाप्पाचं दर्शन। पुण्यात काँग्रेसची महत्त्वाची बैठक। नाना पटोलेंच्या अध्यक्षतेखाली उद्या बैठक। पुणे लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारीवर होणार चर्चा। अयोध्या निकालपत्र निनावी ठेवण्याचा निर्णय एकमतानं। एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांची माहिती। अयोध्येच्या निकालापूर्वी घडलेल्या घटनांना दिला उजाळा। नाशिकमध्ये ट्रक चालकांचा रास्ता रोको। आडगाव ट्रक टर्मिनल जवळ चालकांचं आंदोलन। मुंबई आग्रा महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी। मुंबईतील शिवडीमध्ये ट्रक चालकांचं आंदोलन। 300 पेक्षा अधिक ट्रक चालक आंदोलनात सहभागी। ट्रक चालकांच्या संपाचा राज्यभरात फटका। ठाणे शहरातील अनेक पेट्रोल पंप बंद। पेट्रोलसाठी रात्री नागरिकांनी केली होती गर्दी। पेट्रोल पंप बंद असल्यामुळे वाहन चालकांची तारांबळ। नागपूरमध्ये ट्रक चालकांचा संपाचा फळ। भाजीपाला मार्केटला मोठा फटका। कोट्यावधींची फळं कळमना मार्केटमध्ये पडू। पेट्रोल डिझेल वाहनांच्या चालकांच्या संपाचा फटका। सरकारी वाळू डेपोला। अहमदनगरच्या श्रीरामपूर तालुक्यातील सरकारी वाळू डेपो बंद। वसईत ट्रक चालकांच्या संपाचा फटका। सर्वच पेट्रोल पंपावर पेट्रोल डिझेलचा तुटवडा। नवीन कायद्याविरोधात ट्रक चालकांचा संप। केंद्र सरकार कांदा निर्यात बंदी उठवण्याची शक्यता। कांद्याचे दर घसरत असल्याने निर्णय घेण्याचा अंदाज। निर्यात बंदीमुळे कांद्याचे दर 50% घसरले। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।